हॅलो एव्हरीवन, खूप खूप स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये माझ्या. तर बघू शकता आज आहे सोमवार, तर आज आहे सोमवार माझा. तर आज बेत ठरवलेला आहे कैरीची चटणी, कांद्याची पात आणि डाळ भात आणि भाकर. सिंपलचं जेवण सोमवाराला, कारण जास्त हॅवी जेवण नाही बनवत मी. तर बघू शकता इथं कैरी चटणीसाठी मी शेंगदाणे, कैरी, मिरची, लसूण फ्राय करून घेतलेलं आहे थोडंसं, आणि कांदा थोडंसं टमाटा पण घेतलेला आहे. एका नवीन पद्धतीने बघा म्हटलं करून कैरीची चटणी. आता त्याच्यानंतर मी इथे लसूण आणि कांदा फ्राय करायला टाकला आहे कांद्याच्या भाजीसाठी, आणि मी त्याच्यात टमाटरही टाकते. तुम्ही टाकता की नाही नक्की मला कमेंट करून सांगा, कारण मला प्रत्येक भाजीमध्ये टमाटर टाकायला आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही मला माहिती नाही, कारण काही जणांना सवय असते कांद्याच्या भाजीमध्ये, म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये टमाटर टाकायला, आणि मलाही तसंच खूप आवडतं प्रत्येक भाजी टमाटर टाकायला. कारण टमाट्याशिवाय मला असं वाटतं की बाबा काही खाल्लंच, भाजीच नाही खाल्ली असं झालेलं आहे. असो, तर बघा आता कांद्याची पात टाकून झालेली आहे माझी. कांद्याची पात टाकून मग त्याच्यानंतर आम्ही डाळही टाकतो. तुम्ही टाकता की नाही मला ते नक्की कमेंट करून सांगा की कांद्याच्या भाजीत डाळ टाकतो की नाही. तर त्यात डाळ वगैरे टाकून होणार झाली की मग आता शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकते मी त्याच्यामध्ये. आणि ही डाळ सालपाटी सगळची आहे, ही घरचीच डाळ आहे, आमची घरीच तयार केलेली शेतातली आमच्या. तर ती आहे, दुकानातली डाळ नाही आहे. मला म्हणसाल तुम्ही ह्याला सालपट आहे वगैरे, तर घरचीच डाळ आहे. आता हे सगळं झालं, त्यात मी थोडं शेंगदाण्याचं कूटही टाकते, हळद मीठ टाकून. हे बघा, आणि शेंगदाण्याचं कूट माझं पहिलंच वाटलेलं असतं, कारण प्रत्येक भाजीला शेंगदाण्याचं कूट कुठं वाटत बसणार ना आपण, कारण आपल्याला एवढा वेळ नसतोच. तर मी पहिलंच हे बघा अशी वाटून ठेवलेलं असतं एकदाच, की लागल तसं मग प्रत्येक भाजीला टाकत जायचं. मग शेंगदाण्याचं कूट टाकून थोडंसं हळद मीठ टाकलेलं आहे मी, आणि नंतर झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण कैरीची चटणी वाटणार आहोत. कैरीची चटणी वाटायला घेणार आहोत, कारण कैरीची चटणी आता सगळंशी मी मग अशी तेल वगैरे सगळं तयार करून ठेवलं होतं. म्हटलं त्याच्या आधी भाजीला फोडणी द्यावं, नंतर मग कैरीची चटणी वाटावं. हे बघा ह्याच्यात सगळं आता थोडंसं जिरं, मीठ आणि थोडंसं मिरची टाकणार आहे, कारण मिरची जी आहे ते जास्त तिखट नाही आहेत, म्हणून मग ती जास्त तिखट नाही लागणार. त्याच्यामुळे मी थोडंसं लाल तिखट मिरची टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे पचपडून आहे, थोडंसं मी पचपडून ट्राय केलेलं आहे, कारण मी ह्याची एक रेसिपी बघितली होती यूट्यूबला. म्हटलं त्या पद्धतीची कैरीची चटणी करून बघावं, म्हणून मी एकदा अशी ट्राय केलेली आहे. तर बघा हे सगळं आता एकदाच आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे, आबडधोबड. जास्त बारीक नाही वाटायचं आपल्याला, थोडंसंच आबडधोबड वाटून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीचं वाटून घेतलं मी, सगळं वाटून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यावरून थोडंसं तेलाचा तडका द्यायचा आहे. इथं भाजी शिजून झालेली आहे आपली. तेलाचा तडका आता ह्याला द्यायला आपल्याला गॅसवरती मी कढईत थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यात थोडीशी मोहरी टाकायची आपल्याला. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. बघा आता ह्याच्यात मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे. मोहरी टाकून झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखटही टाकायचं आहे. थोडंसं लाल तिखट झालं की मग त्याच्यावरतून आपल्याला कैरीच्या चटणीला तडका द्यायचा आहे. तर मी असं बघितलं होतं यूट्यूबवरती एका व्हिडिओमध्ये, तर आज तशा पद्धतीचं मी ट्राय केलेलं आहे कैरीची चटणी. तर नक्की सांगा तुम्ही की कसं दिसतंय. ॲक्च्युली चव तर तुम्हाला नाहीच कळणार, पण कशी झाली ते नक्की मला कमेंट करून सांगा की कशी वाटते तुम्हाला बघूनच. आणि मग आता तेल त्याच्यामध्ये त्यात गरम झालेलं आहे चांगलं कडकडून. त्याच्यात लाल तिखटही टाकणार आहे, कारण ते मगाशी टाकलं पण तेवढं तिखट नाही. आम्हाला खूप तिखट आवडतं, आम्ही तिखट जास्त खातो त्याच्यामुळे. हे बघा तर मी वरून तडका दिलेला आहे मस्तपैकी, मस्तच तडका लागलेला आहे आपलं. आणि यांसोबत मी भाकरी पण करून घेतली. आता भाकर झाली. बघा आमच्याकडे एवढ्या मोठमोठ्या भाकऱ्या बनवतात. काही कोणाकडे छोट्या छोट्या भाकऱ्या बनवत असतील, पण आमच्याकडे अशा मोठ्याच भाकऱ्या बनवतात. तर बघा आपली भाकर पण झालेली आहे, आणि भाकर बघा किती मस्त टम फुगलेली आहे. भाकर पण छान फुगली. आणि इथं श्रेयांशने खूप राडा करून ठेवलेला होता. ॲक्च्युली तो मी एकीकडे जेवण बनवत होती आणि तो खेळत होता. त्याने एवढा राडा करून ठेवला होता की काय सांगायचं. हे बघा अख्खं घर पसारा करून ठेवलं होतं, आणि इथे यशवरती झोपलेला होता. तर हे बघा आता आपली भाकरही झालेली आहे, भाजीही झालेली आहे, आणि भात पण झालेला आहे, कैरीची चटणी पण झालेली आहे, आणि आता शेवग्याची भाजी पण झालेली आहे.
आणि आता एवढा सगळा पसारा आवरायचा आणि मग जेवायचं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक अँड कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.